नमस्कार, मी अनिता मनोहर डोलारकर, राहणार परतूर, जिल्हा जालना येथील रहिवासी आहे. मला मला कमरेचा त्रास होता. माझ्या MRIमध्ये माझ्या कमरेच्या वर नसामध्ये एक गाठ होती आणि ती काढण्यासाठी आम्हाला एक म्हणजे सांगितलं होतं की डॉक्टर आनंद डंक यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. ते खूप छान आहे. मग आम्ही त्यांच्याकडे आलो. त्यांनी व्यवस्थित आम्हाला ट्रीट केलं. व्यवस्थित ते आम्हाला समजून सांगितलं की आम्ही असं ऑपरेशन करणार आहेत आणि ऑपरेशन करतानाच्या आधी पण त्यांनी सगळं व्यवस्थित आम्हाला समजून सांगितलं. व्यवस्थित त्यांनी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की बाबा तुमचं सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यांनी सगळं डिटेलमध्ये सगळं आम्हाला आधी सांगून नंतर ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा सगळं व्यवस्थित सांगून लगेच मला चालायला पण लावलं. मला खूप त्रास होत होता. मला चालता पण येत नव्हतं, बसता येत नव्हतं. म्हणजे जास्त वेळ मी बसू शकत नव्हते, चालू शकत नव्हते. ऑपरेशन झाल्या त्यांनी 2 तासातच मला चालायला लावलं आणि ते पण व्यवस्थित चालले पण मी. त्यामुळे त्यांचे धन्यवाद. कसं असतं माहिती का, जान्हवी तिची बहीण आहे, सोबत होते. प्रोसेसमध्ये पूर्ण वेळ सोबत असल्यामुळे मला अनुभव कसा आला हे मला पण सांगावंसं वाटतंय. कसं असतं की कुठल्याही पेशंटला आजार असतो, त्यामध्ये तो ग्रस्त असतो आणि त्याला खूप भीती असते. कारण की कुठल्याही व्यक्तीला मणक्याचा आजार, त्या मणक्याच्या आतमध्ये गाठ असं असल्यावर असं सांगितलं आणि त्यात म्हणून हळूहळू तिच्या पायांचा म्हणजे मधला जो हे आहे ना की काय म्हणतात त्याला, त्याच्या चालण्याची जी ताकद असते ती कमी व्हायला लागली आणि तिला चालता येत नव्हतं. म्हणजे तो दाब येत होता नसेला आणि त्याच्यात काय होतं तर तो ट्युमर आहे किंवा ती गाठ आहे ती काढणं गरजेचं होतं. मणक्यांचा आजार म्हटलं की भीती वाटते की व्यवस्थित होईल की नाही. कारण की जेव्हा आपण कोणाला विचारतो ना तेव्हा 90% लोक सांगतात नको, मणक्यांचा ऑपरेशन ना फेल गेला, मणकं तिला व्यवस्थित चालता येत नाही, तुम्ही करू नका, खूप ओपिनियन घ्या, त्याच्यानंतर तुम्ही ठरवा. जेव्हा आपण डॉक्टरांकडे येतो तेव्हा डॉक्टरांनी जेव्हा आपल्याला व्यवस्थित काउन्सिलिंग केल्यानंतर जेव्हा आपलं मन तयार होतं तेव्हाच आपण कुठल्याही ऑपरेशनला तयार होतो, बरोबर. तर त्या वेळेला डॉक्टर आपल्याशी कसं बोलतात हे खूप महत्त्वाचं असतं. त्यांचं पेशंटला वेळ देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यांच्याकडे खरं तर पाहायला गेलं तर एवढा मोठा पसारा आहे, एवढं मोठं वाढलेलं, एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत, एवढे मोठे पेशंट असतात. त्या पेशंटला सुद्धा प्रत्येकांना वेळ देणं हे खरं तर त्यांना शक्य नसतं. पण त्या वेळात वेळ काढून म्हणजे 24 तास रुग्णसेवा हे ब्रीदवाक्य त्यांचा म्हणायला हरकत नाही. मी तर सरांना जेव्हा ऑपरेट झाल्यानंतर विचारलं, सर तुमचा स्टॅमिना एवढा कसा, तुम्ही काय करता. कारण एवढं वेळ पेशन्सली काम करणं खूप महत्वाचं असतं आणि कौशल्य लागतं त्यासाठी. म्हणून तर डंक सर तर पहिली गोष्ट म्हणजे स्माईल, चेहऱ्यावर अगदी हावभाव एक्सप्रेशन त्यांचे इतके छान आहेत ना की ते प्रत्येक नुसतं बघितलं माणूस की खुश होतो. आणि तो माणूस एवढा मोठा आहे, एवढं क्वालिफाईड आहे असतानाही सामान्य माणसाला त्यांच्यामध्ये आपला तू आणि मी सारखाच आहे असं समजून त्याच्यासोबत वागणं हे खूप महत्वाचं असतं. ते सरांकडे ते कौशल्य आहे आणि त्यामुळेच कुठल्याही पेशंटला जसं वाटतं ना बिंधा असतं की नाही बाबा सर तुमच्यावर सगळं डिपेंड आहे माझं, तुम्हाला मी सोपवते माझं, तर सर तेव्हा काय म्हणतात की हां तुम्ही बिलकुल काळजी करू नका, मी सोबत आहे आणि मी तुम्हाला शाश्वती देतो की तुम्हाला काहीही होणार नाही. ही जी ओळ आहे ना, काहीही होणार नाही, मी तुम्हाला शाश्वती देतो, हे जे म्हणणं आहे ना हे खूप महत्वाचं असतं. आणि तो कॉन्फिडन्स सरांनी जेव्हा दिला आहे त्यांच्याकडनं बघून, त्यांच्या व्यक्तिमत्वातनं तो दिसला, त्याच्यानंतरच मग आम्ही तयार झालो ऑपरेशनला. आम्ही सोबत होतो. सोबत असणाऱ्या लोकांना पण सगळं व्यवस्थित काउन्सिलिंग करून सांगणं हे पण तेवढंच महत्वाचं असतं. त्याच्यासाठी सरांनी वेळ दिला. प्रत्येक गोष्ट मी आधी कशी करणार आहे आणि मी काय केलं आहे याच्यातला जो 2 वेळेमधलं जे आहे ना बदल, किंवा मी असं होतं आणि मी असं केलं आहे, हे सगळं त्यांनी डायग्राम काढून व्यवस्थित आम्हाला समजावून सांगितलं की ही आता तुम्हाला खूप काळ हा त्रास होणार नाही, याचं मी तुम्हाला गॅरंटी देतो, हे सांगितलं त्यांनी. आणि पेशंटला नेऊन दाखवणं, त्यांना पाय उचलायला लावणं, त्याच्यातला आधीची त्याची म्हणजे प्रोसेस आणि आत्ताची त्याची चालण्याची प्रोसेस याच्यामध्ये खूप अंतर आहे आणि खूप छान झालं सगळ्या गोष्टी. आणि ह्या सांगण्यासाठी म्हणून सर परत आले
आणि त्यांनी सगळ्या गोष्टी आम्हाला डायग्राम काढून मी काय केलं हे पण सांगितलं. खूप महत्त्वाचं असतं बरं की पेशंटकडे येऊन वेळ देऊन त्यांना एवढं समजावून सांगणं आणि त्यांना तेवढं काय म्हणतात बिनधास्त करणं त्याचं हे खूप महत्त्वाचं असतं. तर ते हे दोघं पण विवेक देशमुख सर आणि आनंद डंग सर ह्या दोघांनी पण आम्हाला इतकं छान सपोर्ट केलं आणि त्यामुळेच आमचं ऑपरेशन बहिणीचं खूप छान झालं. ती आज चालतीये, आम्हाला त्याचा खूप आनंद होतोय की ती तिच्या पायावर उभी राहावी याच्यासाठीच म्हणून, किंवा तिला चालताना त्रास होऊ नये, कारण की वय तसं कमी आहे आणि या वयात अशा अडचणी येऊ नयेत हे प्रत्येकाचं असतं. त्यात आलेली अडचण दूर करण्यासाठी म्हणून हॉस्पिटल महत्त्वाचं असतं आणि त्याच्यात आपण निर्णय घेताना निर्णय आपला चुकला नाही ना हा विषय फार महत्त्वाचा असतो. किंवा सगळेजण म्हणतात ना मणक्याचं ऑपरेशन खूप हे असतं, रिस्की असतं, करू नका, आणि त्यात आपण रिस्क घेऊन करतोय आणि त्यात जर आपल्याला चांगला आला फीडबॅक तर हे फार महत्त्वाचं असतं. तर तसंच या टीमने खूप छान सपोर्ट केला आणि आम्हाला आनंद होतोय सांगायला की दोघंही सक्सेस झाले आणि आमचं पेशंट खूप छान आहे. त्यामुळे दोघांनाही पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा. अशीच तुमची उन्नती हो, प्रगती हो याच्यासाठी म्हणून आम्ही तर जसं माउथ टू माउथ पब्लिसिटी खूप महत्त्वाची असते. कुठल्याही पेशंटला प्रत्येक जण विचारतं की बाबा तू जाऊन आलास तिथे, तुझं काय आहे, तुझ्याकडे काय आहे, त्याचा फीडबॅक हा महत्त्वाचा असतो आणि तो आम्ही नक्कीच इतरांना सांगू आणि पेशंटला रेफर करू. धन्यवाद.